मी समृद्धी, समृद्धीज किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची फेवरेट आणि सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी अशी चिकन बिर्याणी. तर मी इथं त्याच्यासाठी साहित्य बघूया आपण. मी इथं बिर्याणी राईस घेतलेला आहे, तो एक फुलपात्र पावशेरची आपल्याला करायची म्हणून. हे चिकन आहे इथं धुवून म्हणजे मी पाण्यात टाकलेलं आहे, हे पण पावशेर आहे. याच्यासाठी आपल्याला खडा मसाला लागणार आहे, ते इथं सगळं मी घेतलंय. मोठी इलायची, मिरे 10-20 मिरे आहे, लवंगा आहे 20, थोडीशी दालचिनी आणि हे आपण हिरव्या इलायचीचे फक्त मी साल घेतले टेस्टिंग साठी. इकडं हा बिर्याणी मसाला, थोडीशी हळद, तेजपान आणि मीठ चवीपुरतं. इथं त्याच्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे, तो मी मोठ्या आकाराचे 2 कांदे इथं कापून घेतलेले. मीडियम आकाराचे 2 ते 3 टमाटे मी इथं कापून घेतलेले. लसूण, अद्रक आणि खास म्हणजे कोथिंबीरच्या काड्या टाकून ही केलेली पेस्ट, जिरे, मोहरी आणि त्याच्यात आपल्याला थोडंसं तिखट होण्यासाठी हिरव्या मिरचीची पेस्ट पण वापरायची आहे. अख्ख्या हिरव्या मिरच्या न वापरता आपण ही पेस्ट टाकणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे जे तांदूळ आहे ना, ते आपल्याला धुवून उपसून असे कोरडे होण्यासाठी ठेवायचे. ते मी आता धुवून आणि उपसून ठेवते कोरडे होण्यासाठी. तोपर्यंत आपण हा सगळा बिर्याणीचा मसाला करणार आहोत. इथं मी पातेल्यात आपल्या किटलीतल्या आहे ना 3-4 पळ्या असं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण जिरे, मोहरी टाकू. गरम नाही झालंय तेल अजून. मोहरी अशी मस्त फोडून घ्यायची आपल्याला याच्यात. नाही राव, मोहरी आपली चांगली तडतड होती. आपण आता थोडे जिरे टाकून घेऊ. त्याच्यानंतर लगेच हा खडा मसाला आपण टाकून घेणार आहोत. थोडस हलवून पटकन असं कांदा टाकणार आहोत त्याच्यात आपण, जेणेकरून ती मिरे लवंगा उडणार नाही. कांदा छान असा लाल करून घ्यायचा आहे आपल्याला. मिरे लवंग छान तळले गेलेले आपले मस्त, त्याचा छान वास येतोय. कांदा आपण लाल करून घेऊ आता. कांदा आपला छान असा तळले गेलेला आहे. आपण आता याच्यात टोमॅटो टाकून घेऊ. व्यवस्थित असे परतून घेणार आहे आपण टोमॅटो पण. चल, टोमॅटो आपला चांगला परतून झालेला आहे. आता आपण याच्यात थोडंसं हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊ. ही थोडीच टाकायची कारण आपण गरम मसाला टाकलाय, त्याच्याने पण खडा मसाल्याने तिखट होणार आहे आणि आपल्याला बिर्याणी मसाला पण टाकायचा आहे, त्याच्यामुळे ही थोडीच टाकायची पेस्ट. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. मला इथं फिकी करायची, थोडीशी तिखट नाही करायची जास्त, त्याच्यामुळे मी इथं थोडीच टाकते. आता त्याच्यानंतर लगेच इथं ही लसूण, अद्रक, कोथिंबीरच्या काड्यांची मी पेस्ट 1 ते 1.5 चमचे इथं टाकून घेणार आहे. लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतल्यानंतर छान अशी परतून घ्यायचंय त्याला व्यवस्थित. छान असा मस्त वास येतोय आपला बिर्याणीचा, त्याच्यामुळं आता हे मसाले आपण बिर्याणी मसाला ते टाकून घेणार आहोत याच्यात. आपण हे मसाले इथं आपण टाकून घेणार आहोत. बिर्याणी मसाला, हळद, मीठ याच्यात मी टाकून घेते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून हलवून परतून त्याच्यात आपण आता जे चिकन आहे आपलं ते टाकून हलवून घेणार आहोत व्यवस्थित. मी इथं चिकनला काहीच
काही लावून ठेवलेलं नव्हतं, मी साधं चिकन टाकलेलं आहे, याच्यात मॅरिनेट केलेलं नव्हतं दही वगैरे लावून, फक्त 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून तसंच मी याच्यात टाकलेलं आहे. आता आपण या मसाल्यात याला 2 ते 3 मिनिटं वाफ घेणार आहोत चिकनला, जेणेकरून ते थोडंसं वाफून जाईल आणि नंतर आपल्या तांदूळ टाकल्यानंतर तांदळात पूर्ण शिजून जाईल. असं मी आता हे झाकून वाफून घेते. छान असं आपलं चिकन इथं वाफलेलं आहे, तुम्ही बघू शकता, मस्त वाफ याला आलेली आहे. आता आपण याच्या तांदळाच्या प्रमाणात पाणी टाकून घेणार आहोत. 1 फुलपात्र तांदळाला मी इथं 3 पेले पाणी वापरणार आहे, 3 फुलपात्रे. इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ही उकळी आल्यानंतर आपण जे आपले धुवून ठेवलेले तांदूळ आहे ते याच्यात टाकून घेणार आहोत. याला मी एक उकळ काढून घेते. छान अशी पाण्याला उकळ आलेली आहे आपल्या. आता आपण जे धुवून ठेवलेले होते तांदूळ हे तुम्ही बघू शकता, एकदम असे मोकळे सळसळीत झालेले, एकदम असे मोकळे सळसळीत झालेले. हे मी धुवून थोड्या वेळ हे तयार होईपर्यंत हे चाळणीत निथरायला ठेवले होते, असे मोकळे झालेले. आता आपण हे याच्यात टाकून घेणार आहोत.